नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती, मराठी विभाग, BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी आणि अ ब क ड ड पर्यंत आपण पोहोचलो आहे. मृदुगंध भाग 3 या पुस्तकातला सर्व अभ्यासक्रमाचा भाग आपण याआधी संपवला आहे आणि आता आपण व्यावहारिक मराठी केतकी मोळक यांचं जे पुस्तक आहे त्या उपयोजित मराठी म्हणून या पुस्तकामधले 2 लेख तुम्हाला विभाग ड मध्ये समाविष्ट केले गेले आहे. यापैकी आज आपण व्यावहारिक मराठी अंतर्गत जाहिरात लेखन संदीप खरे या लेखकाचे जाहिराती संदर्भातले विचार आणि उपयोजित मराठी या अंतर्गत कशा पद्धतीनं मराठी भाषेचा उपयोग व्यावहारिक मराठी अंतर्गत करावयाचा असतो, कसा केला पाहिजे, या संदर्भातली आखीव रेखीव चौकट या लेखाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवल्या गेलेली आहे. आपण बघतोय की संदीप खरे हे नाव सिनेमा क्षेत्रातलं, गाण्या क्षेत्रातलं, संगीत क्षेत्रातलं मोठं नाव आहे. पहिले आपण लेखकाबद्दल 2 मिनटं बोलूया की संदीप खरे यांचे काही अल्बम मराठीचे तुम्ही ऐकले असतील, काही गीते त्यांचे पॉप्युलर आहे. आपल्या अमरावतीमध्ये यांचा लाईव्ह शो सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झाला होता. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांची जोडी आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयुष्यावर बोलू काही नावाचं एक कार्यक्रम सादर केला आहे. ते गीतकार आहेत, कवी आहेत. 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत आणि कॉपीरायटर म्हणून त्यांनी आपली करिअर केलं आहे. नेणिवेची अक्षरे हा कविता संग्रह आणि मौनांची भाषांतरे असे 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहे. आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या कवितेच्या कार्यक्रमाचे हजारो प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात झाले आहे. अगोबाई ढगोबाई नावाचं लहान पोरांचं गाणं संदीप खरे यांचं आहे आणि सुंदर पद्धतीने त्यांनी ते गायलं आहे. विविध चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. ते संदीप खरे अनेक गाणी त्यांची मराठी आकाशवाणी FM वर येतात. असे ते संदीप खरे आपल्याला जाहिरात लेखनाच्या संदर्भात आपल्याशी हितगुज करत आहे. आपण आता सरळ जाहिरात लेखनामध्ये कशा पद्धतीनं मराठी भाषेचा उपयोग होतो आणि त्या क्षेत्रात कशा संधी आहे, कशा पद्धतीनं मराठी भाषेला वापरण्याची मेथड्स या व्यावहारिक मराठी, व्यावसायिक मराठी अंतर्गत आपल्याला करता येते, या क्षेत्रातही काय करिअरच्या संधी आहे आणि तिथं कसं कल्पकतेला वाव आहे याबद्दल आपण आता बघूया. याआधी मृदुगंध भाग 1 आणि भाग 2 अंतर्गत जो तुम्ही अभ्यासक्रम शिकले आहात त्या 2ही पुस्तकामध्ये मुद्रित शोधन म्हणजे काय किंवा निमंत्रण पत्रिका कशी तयार करायची, लेखनविषयक नियमांचा ढांडोळा असे वेगवेगळे लेख याआधी तुम्ही अभ्यासले आहे. त्याच्याच पुढची स्टेप म्हणजे आता जाहिरात लेखन. आपण TV चॅनल बघतो. आता TV तर खूप जुनं झालं. आता सरळ आपल्या खिशात मोबाईल आहे प्रत्येकाच्या. आपण मोबाईल काढतो, एखादा ॲप ऑन करतो आणि लगेच एक जाहिरात येते. यूट्यूब ओपन केल्या आपल्याला जाहिरातीचा भडीमार आपल्या अंगावर होतो, आपल्या डोळ्यांवर होतो. म्हणजे सगळीकडे इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात जाहिरातींचा लोंढा सगळ्या माणसांच्या हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला आहे. सगळ्यांकडे आज मोबाईल आहे. आपण ऑनलाईन टीचिंग करतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आणि या माध्यमातून तुम्हाला सातत्याने जाहिरातीचा तुमचा आणि जाहिरातीचा संबंध येतो आहे. आपल्याकडे TV नावाचं चॅनल असते, TV नावाचं यंत्रणं असते आपल्या घरामध्ये आणि TVवर तर सारख्या जाहिरातींचा भडीमार असतो. ही जाहिरात समोर ठेवा आणि आता या अर्थाने या लेखाकडे तुम्ही बघा, म्हणजे आपल्याला समजण्याला सगळं सोपं होईल. बोलणाऱ्याची माती खपते. संदीप खरे काय म्हणतात पहा, बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्यांचे सोनं खपले जात नाही किंवा विकले जात नाही. सोपं आहे. जो बोलेल त्याची जी वस्तू आहे ती विकल्या जाते आणि जो बोलणार नाही आणि घेऊन बसेल नुसतं त्याची वस्तू खपणार नाही. हा दैनंदिन व्यवहारातला आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आजचं हे जे जग आहे हे जाहिरातीचं जग आहे असंही बोललं जातं.
वृत्तपत्रामधून, आकाशवाणीवरून, चित्रवाहिनीवरून सतत आपल्यासमोर जाहिराती येत असतात. रस्त्यानं आपण जेव्हा निघतो तेव्हा मोठे मोठे फ्लेक्स लागले असतात, बॅनर लागले असतात, मोठ्या मोठ्या भिंती रंगवल्या जातात. हे सगळे जाहिरातीचेच प्रकार आहे आणि आपले लक्ष ते खेचून घेते जाहिरात. तुमचं लक्ष वेधून घेणे हे जाहिरातीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला सोडवायचा विद्यार्थ्यांनो. काय आहे जाहिरातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य? लक्ष खेचून घेणे. कोणाचं? माणसांचं. ज्या कामासाठी जाहिरात आहे त्या व्यक्तीचं लक्ष स्वतःकडे खेचून घेणे हा अत्यंत महत्त्वाचा विशेष कॅरेक्टरिस्टिक ऑफ जाहिरात म्हणता येईल आपल्याला. आता मग लक्ष वेधून घेतल्यानंतर हे लक्ष त्यांनी वेधून घेतलं आपल्याकडे, ही पहिली कृती होते. दुसरं, लक्ष वेधून घेतल्याबरोबर जाहिरातीचं पुढचं मुख्य कार्य असतं ते म्हणजे ज्या जाहिरात केलेली असते त्याची झटकन तुम्हाला माहिती होते. पटकन काहीतरी भडक आपल्यासमोर चित्र येते आणि मग पटकन आपण वाचायला लागतो. मग आपल्या वाचण्यातून आपल्याला काही गोष्टी कळतात, म्हणजे त्या जाहिरातीत काय लिहिलं आहे त्याची माहिती आपल्याला येते. म्हणजे लक्ष वेधून घेणे ही पहिली स्टेप आणि माहितीची देवाणघेवाण होते त्या जाहिरातीतल्या मॅटरची. तिसरं, त्या क्षणी त्याविषयी तुम्हाला अभिलाषा निर्माण होते त्या वस्तूविषयी, म्हणजे इच्छा निर्माण होते की अरे यार हे सुंदर पद्धतीनं हा लॅपटॉप आलेला आहे ज्याची किंमत फक्त 12,000 आहे. अशी जर एखादी जाहिरात दिसली तर लगेच तुम्ही म्हणाल की अरे यार हा मोबाईल आहे, याची किंमत खूपच 7,000 आहे आणि सगळे फंक्शन आहे त्याचं. तुम्ही घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये अभिलाषा त्या गोष्टीबद्दल निर्माण होते. म्हणजे पहिले आकर्षित करते तुम्हाला ते, नंतर त्याची माहिती देते आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये ते घेण्याविषयी, ती वस्तू घेण्याविषयीची इच्छा निर्माण करते. या 3 गोष्टी जाहिरातीला साधावयाच्या असतात. टार्गेट आहे त्यांचं ते. ती यशस्वी जाहिरात म्हणावी लागेल. या 3 गोष्टी ज्या जाहिरातीतून संपन्न होतात ती यशस्वी जाहिरात. जाहिरात करणं वाटतं तेवढं सोपं नाही. ती एक 65वी कला आहे. याआधी ज्या 64 कलेच्या संदर्भात आपण इतिहासामध्ये शिकलो आहे की मराठी म्हटल्यापेक्षा हिंदू इतिहासामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा शिकतो तेव्हा 64 कला या भारतात होत्या पॉप्युलर अशा. त्या 64 कलेमध्ये सगळ्या का सुतार, लोहार, चांभार, वेल्ड हे सगळ्या कला. आता त्यामध्ये 65वी कला म्हणून जाहिरात कलेचा उल्लेख केला जातो. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला. जाहिरात कला ही काही आता निर्माण झालेली गोष्ट नाही, याला खूप अशी परंपरा आहे. म्हणजे कोणता तरी भाजीवाला आपल्या घरासमोर येतो आणि कोई भी भाजी उठाव 10 रुपये गड्डी असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं की याला याची भाजी विकायची आहे. झालं, समजून जायचं की हे जाहिरातीचंच रूप आहे. जाहिरात म्हणजे काय याकडे आता संदीप खरे आपलं लक्ष वेधू इच्छितात की भाजीवाला किंवा फेरीवाला आपला माल खपवण्यासाठी हा ओरडत असतो हे आपण पाहतो. तीच जाहिरात होय. सोप्या पद्धतीनं खरे यांनी हे जाहिरातीचं व्याख्या आपल्यासमोर ठेवली आहे. आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची, उत्पादन म्हणजे काय, भाजीवाला बाहेरच्या रस्त्यावर भाजी घेऊन आला, त्याला त्याची भाजी विकायची आहे. त्याच्या उत्पन्नाची किंवा त्याच्या म्हणूया आपण की उत्पादनाची, त्यांना नाही उत्पादित केलं नाही, त्यांना तर शेतकऱ्याकडून आणलं, ठीक आहे. आणि सेवेची, आता सेवा म्हणजे काय, बँकेची जाहिरात आहे. बँकेत तुम्ही गेले तर बँकेच्या समोर खूप जाहिराती लागल्या असतात की होम लोन एवढे टक्क्याने आम्ही तुम्हाला देतो आहे. तर बँक आपल्याला सेवा देते पैशाच्या रूपात, तर ते सुद्धा जाहिरात करते बँक. तर उत्पादनाची आणि सेवेची मागणी वाढावी आणि त्याची विक्री व्हावी यासाठी उत्पादन केलेली प्रसिद्धी, उत्पादकानं केलेली प्रसिद्धी म्हणजे भाजीवाल्यानं चौकामध्ये भाजी ओरडणे आणि बँकेच्या समोर जाहिरातीचं फलक दिसणे म्हणजे त्यांचं काय, त्यांनी त्यांच्या उत्पादनाची केलेली प्रसिद्धीच म्हणजे काय, जाहिरात. अशी आपण सरळ सरळ जाहिरातीची व्याख्या करू शकतो. किती ते यशस्वीपणे आपण करतो याच्यावर जाहिरातीचं यश अवलंबून असते. जाहिरात हा विक्रीचा आरंभबिंदू आहे. एखादी गोष्ट तुम्हाला विकायची आहे तर जाहिरात त्याचा आरंभबिंदू आहे, सुरुवात आहे. ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या उत्पादनाविषयी आकर्षण निर्माण करणं आणि त्याला खरेदीला प्रवृत्त करणं ही जाहिरातीचं टार्गेट आहे, ध्येय आहे. आकर्षण आपल्याविषयी निर्माण करणं आणि त्याला ते बाध्य करणं घेण्यासाठी हे जाहिरातीचं ध्येय असते. उत्पादक व ग्राहक जाहिरातीद्वारे जोडला जातो. वृत्तपत्र व नियतकालिक ही जाहिरात प्रसारण करण्याची मुख्य माध्यम अजूनही आज आपल्या समोर आहेत. की रेडिओ आणि चित्रवाणी हे तर नंतर आहे, पण आपल्याकडे सर्वात आधी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या जात होत्या. आजही वृत्तपत्रातून पानभर जाहिराती येतात.
आपल्या मालाचा खपासाठी योग्य माध्यम काय असेल याचा विचार जेव्हा जाहिरात मंडळी करत असतात तेव्हा अन्य माध्यमाचा सुद्धा आता विचार केला जातो. अलीकडे तर इंटरनेटसुद्धा आला आहे म्हणते, किंवा एस टी स्टँडवर सुद्धा एखादा फलक चिटकून लोक जाहिरात करतात, किंवा चित्रपटगृहामध्ये सिनेमा सुरू व्हायच्या आधी जाहिरातीचा एक क्लिप येते, तिथं तुम्ही तुमची जाहिरातसुद्धा देऊ शकता. स्लाईड दाखवून त्या पद्धतीनं तुम्हाला जाहिरात करता येते किंवा केल्या जाते. छापील पत्रकं वाटतात. एखादा पोरगा रस्त्यात उभा असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला आपलं ते पॉम्पलेट देत असतो. तर आता एक पॉम्पलेट होतं, अशा पद्धतीनं पॉम्पलेट असतात आणि हे पॉम्पलेट आपल्याकडे वर्तमानपत्रात पानात टाकून येतात किंवा एखादा पोरगा रस्त्यावर वाचत असतो. हे याला म्हणतात पॉम्पलेट्स, छापील पत्रका. त्याचं मराठी मिनिंग. रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे फलक असतात. यशोदानगर चौकात मोठे मोठे फलक्स आहे. राजकमल चौकाच्या पुलावर आपण गेलो की मोठे मोठे फलक तुम्हाला दिसतात. कुठं कुठं स्टिकर चिटकेलं असतात ॲटोच्या पाठीमागे. हे सगळे काय जाहिरातीचे प्रकारच आहे. आता जाहिरात ही काय आहे, उपयोजित कला आहे, उपयोगात आणणारी कला आहे. आपल्याला तिथे आपली भाषा कशी असावी, आता तो लेखक आपल्याला या जाहिरातीच्या भाषेबद्दल किंवा एकूण या कलेबद्दल सांगतो. जाहिरात ही उपयोजित कला आहे, म्हणजे उपयोगात आणणारी, उपयोगी होणारी, समाजाच्या, पब्लिकच्या, ग्राहकाच्या उपयोगी येणारी अशी ही कला आहे. या कलेतून त्यांचं पैसे मिळतात त्याला, त्या ज्यानं कोणं मेहनत केली आहे या जाहिरातीसाठी त्याला. उपयोगाची आहे, समाजाच्या आहे, ग्राहकाच्या आहे, विक्रेत्याच्या आहे, माणसांच्या आहे वगैरे. यामुळे जाहिरातीची भाषा शुद्ध लोकांच्या वापराची भाषा हवी, किंवा जाहिरातीचा लेखक हा भाषाशुद्धीच्या विरोधात नसतो, पण ग्रांथिकी भाषेच्या प्रेमातही तो नसतो. मग आता ज्या पब्लिकपर्यंतची जाहिरात पोचवायची आहे त्या माणसाची भाषा लक्षात घेऊन जाहिरात लेखकाला त्याचं स्क्रिप्ट तयार करावं लागतं. लोकांशी सहज संवाद साधणारी भाषा त्याला पाहिजे असते. पब्लिकपर्यंत उत्पादन पोचवायचं आहे, पब्लिकला कळेल, लोकांना कळेल अशा पद्धतीची भाषा या जाहिरातीत वापरायची असते. ही खूप महत्त्वाचं गोष्ट असते की कुणासाठी जाहिरात आहे. उदाहरणार्थ मराठी शब्द मेज असला तरी आपण त्याला टेबलच म्हणतो. आता टेबल हा शब्द एवढा रुटीन झालेला आहे की मराठीत त्याला मेज म्हणतात हे आपल्याला माहीतच नाही आहे. टेबल म्हणतो आपण, टेबलावर पाय ते टेबलावर बसतो, सगळ्यांच्याच घरी टेबल आहे. पण मेज आहे त्याचं नाव कोणीच वापरत नाही, कालबाह्य झालेला शब्द आहे. मग तिथं मेज शब्द वापरण्याचा उगाच अट्टास कोणी करू नये. भाषा ही पाण्याच्या प्रवाहासारखी वाट काढत जाणारी असते. उदाहरणार्थ सध्याच्या पिढीची भाषा मिंग्लिश आहे, म्हणजे अर्धवट इंग्लिश आहे, अंग्लिश मराठी आहे. सरळ सरळ मराठी, हिंदी, इंग्रजी अशी सगळी त्याची सरमिसळ आहे. जाहिरातीत ही भाषा आवडणारी असते कारण ती या पिढीची भाषा असते. ग्राहक मातृभाषेतून संदेश किंवा चांगल्या प्रकारे ग्रहण करतो. त्याला त्याच्या बोलण्याच्या भाषेत जर जाहिरात दिसली तर तो त्याला ती आवडते. मातृभाषेत त्याला जाहिरात आवडत असते व तो ती जाहिरात नकळत त्याच्यावर लक्ष ठेवते. एखादी जिंगल म्हणजे ट्यून ज्याला म्हणतो आपण, जाहिरातीत जे गाणं असतं ते त्याला आवडतं, तो गुणगुणतो आणि ते जर त्याच्या भाषेत असेल तर तो अधिक त्याचा आनंद घेतो. त्याच्या सध्याच्या वापरातील भाषेतून जाहिरात करावी लागते कारण व्याकरणाचा विषय त्याला अडचणीचा आणणारा असतो. मराठीमध्ये वेगवेगळे पद्यबंध आहे, ओवी आहे, शायरी आहे, कविता आहे, मुक्तछंद आहे. अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून, लावणीचा वापर करून, पोवाड्याचा वापर करून तो त्या पद्धतीनं सिनेमाच्या गाण्याचा चाल घेऊन जाहिरात करतो आणि पटकन तुमच्यापर्यंत ती जाहिरात येऊन आकर्षित करते तुम्हाला. कालनिर्णय नावाचं कॅलेंडर सगळ्यांकडे आहे. तर कालनिर्णय या कॅलेंडरची जेव्हा जाहिरात करायची असते तेव्हा एखादा श्लोक त्याला धरून असतो की भिंतीवरी कालनिर्णय असावे, अशा पद्धतीनं श्लोकच्या ट्युनिंगमध्ये ब्राह्मणाच्या त्या एका मंत्रोच्चाराच्याच प्रमाणे ती टोन आकाशवाणीवरून आपल्याला कालनिर्णयाच्या जाहिरातीत ऐकायला मिळते. मराठी सर्व क्षेत्रात रुजलेली आहे ही भाषा. आपली भाषा खूप लवचिक आहे आणि साहजिकच प्रत्येक ठिकाणी ती बदलते. आता पुण्यातल्या एखाद्या वस्तूची जाहिरात करायची आहे, एखाद्या महिलांच्या वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात जाहिरात असेल तर तशी भाषा असते. आता शेतकऱ्याच्या संदर्भात जर काही जाहिरात असेल, फवारे, आता तुम्ही बघत असाल की फवाऱ्यावरच औषधांच्या जाहिराती खूप येतात. आता फवाऱ्यांचा कालखंड आहे शेतकऱ्यांचा आणि ह्या सगळ्या जाहिराती संध्याकाळी येतात. सगळं शेतीत काम करून घरी आलेला शेतकरी संध्याकाळी टी व्ही बघतो, हे त्यांच्या लक्षात आहे. सगळ्या संध्याकाळच्या वेळच्या जाहिराती बघा, फवाऱ्यांच्या, औषधांच्या, शेतकऱ्यांच्या जाहिराती आहे टी व्हीवरच्या. आता या जाहिरातीमध्ये रुबाबदार असा शेतकरी दाखवतो, तो ट्रॅक्टर चालवतो आहे, शेतीचा मागं बॅकग्राऊंडला शेतीचं चित्र असते. हे सगळं लक्षात ठेवावं लागते कुठल्या वेळेस कोणती जाहिरात द्यायची. साबणांच्या, लिपस्टिकच्या, याच्या, त्या साड्यांच्या जाहिराती दुपारच्या वेळेला असतात, बायका रिकाम्याच्या घरा असतात त्यांच्यासाठी त्या असतात. संध्याकाळच्या जाहिरातीत
वेगळ्या पद्धतीनं टार्गेट ग्रुप असतो. दुपारच्या जाहिरातीचा टार्गेट ग्रुप वेगळा असतो. पहा आता, ट्रॅक्टरची जाहिरात करायची असेल तर दणकेबाज असा रोखोक मुशीवाला माणूस शेतकरी असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि तशाच पद्धतीनं भाषासुद्धा तिथं तशी असावी लागते. म्हणजे आता ट्रॅक्टरची जाहिरात करायची तर पुण्यातल्या प्राध्यापक किंवा त्याची भाषा इथे चालणार नाही, तर तिथं कोल्हापूर साईडच्या राकट अशा दणकट माणसाची भाषा असेल. उदाहरणार्थ दणकेबाज, पॉवरबाज, रांगडा शेतकरी त्याच्यात असला पाहिजे आणि त्याच्यात तशा पद्धतीची टोन त्याच्यात असली पाहिजे. आता कॉपी लिहिताना, आता इथं बघा इथं कॉपी लिहिताना म्हणजे ते ड्राफ्ट करताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागतं. पहा, तुम्हाला जाहिरात कुठं करायची आहे हे आधी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे त्याचबरोबर तुमचं एखादं उत्पादन विकण्यासाठी जाहिरात करणार आहात की तुम्हाला मग ते लक्षात येते. वृत्तपत्र, नियतकालिक ही जाहिरातीची प्रभावी माध्यम आहे. ती ग्राहकांच्या थेट घरात पोचते. ग्राहक त्याच्या सोयीनं जाहिरात पाहतो. वर्तमानपत्राची घरी येऊन पडतो आपण दुपारी, ती संध्याकाळी कधीतरी त्याला बघतो. जाहिरात तिथं प्रिंट असते. आकाशवाणीवर जाहिरात येते, चालली जाते. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं टी व्हीवर जाहिरात येतात, निघून जातात. वर्तमानपत्र, नियतकालिकं तुमच्याकडे पडली असतात घरी आणि तुम्ही वारंवार त्याला बघू शकतात. आणि म्हणून मग वर्तमानपत्रातली किंवा नियतकालिकामधली जी जाहिरात असते तिला वेगळ्या आगळ्या अशा पद्धतीनं खूप रोखून ठोकून त्याला तो जाहिरात कल्पकता करणारा माणूस कल्पक पद्धतीनं त्याला तो रंगवत असतो. काय म्हणत्या लेखक बघा की जाहिरात ही संग्रही ठेवतासुद्धा येते वर्तमानपत्रातली. आपल्याकडे हे महाराष्ट्र टाइम्स नावाचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये पहिल्याच पानाच्या खाली यामा नावाच्या टू व्हीलर कंपनीची फॅशियानो नावाची 125 गाडी आहे, त्याच्याबद्दलची ही जाहिरात तुम्हाला दिसत असेल. आणि या जाहिरातीमध्ये 2 त्या बाईक आपलं टू व्हीलर काढलेलं आहे, मोपेड, आणि इकडे सुंदर कणखर मायलेज असं शीर्षक आहे. बाकीच्या गोष्टी नंतर आहे. आता इथं काय म्हणणं आहे त्याचं की मुद्रित, हे प्रिंट मीडिया, मुद्रित माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्रामधील जाहिरात स्थिर चित्र आणि भाषा, त्याच्यात चित्र आहे आणि त्याच्यात काहीतरी मॅटर लिहिलेलं आहे, याचा वापर केलेला आहे. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहे, काहीतरी लिहिलेलं आहे, चित्र आहे. रेडिओवर जर आहे जाहिरात आली तर आपल्याला फक्त काहीतरी टेक्स्ट तो वाचतो आहे आणि ऐकायला येते आपल्याला. म्हणजे चित्रमय श्राव्य भाषा तिथं असते. आणि टी व्हीवरच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यामध्ये हलणारं चित्र असते, कानाला काहीतरी ऐकायला पण येते आणि टेक्स्ट मटेरियल पण त्याच्यात असतं. म्हणजे आता याच्यातून तिन्ही जाहिरातीचं माध्यम आपण पाहिलं, वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन. तर याच्यामध्ये मॅटर जे काही सांगायचं आहे ते टेक्स्ट म्हणूया आपण, ते असतं, मजकूर म्हणूया आपण त्याला. ध्वनी असतो म्हणजे आवाजाचा उल्लेख रेडिओतून केला जातो आणि आकाशवाणीतून आपला टी व्हीवर केला जातो. आणि चित्रांचा उल्लेख इथं केला जाते आणि आकाशवाणीवर आपला दूरदर्शनवर केला जातो. मजकूर, टेक्स्ट, व्हॅल्यूम, आवाज, ध्वनी त्याला म्हणतात. आणि तिसरं चित्र. या 3 गोष्टी म्हणजे हा रॉ मटेरियल आहे जाहिरातीचं. आता मुद्रित माध्यमासाठी जाहिरात करताना म्हणजे वर्तमानपत्रासाठी जाहिरात देताना काय काय, आता हे डॉक्टर आर्थो नावाचं हाडं दुखणाऱ्या माणसांसाठीचं औषध आहे आणि हा जावेद अख्तर आहे बहुतेक. हे जावेद अख्तर साहेब यांच्या ही जाहिरात टी व्हीवर पण येते. डॉक्टर आर्थो, जगा वेदनामुक्त जीवन असं शीर्षक आहे आणि उपशीर्षक आहे डॉक्टर आर्थोच्या वेदनेच्या विभागातील जगातील ऐतिहासिक प्रवास आणि मग बाकीच्या गोष्टी. आकर्षित करण्यासाठी ग्राहकाला अनेक फंडे जाहिरात करणारे लोक वापरत असतात. मुद्रित माध्यमासाठी म्हणजे प्रिंट माध्यमासाठी आपल्याला जाहिरात देताना मथळा, हेडलाईन्स, सुंदर कणखर मायलेज हे याचं हेडलाईन्स आहे, याला म्हणतात हेडलाईन्स. नंतर पूरक मटेरियल म्हणजे हे जे दुसऱ्या नंबरवर आहे, प्रत्येक खरेदीवर 3800 किमतीचे गॅरंटीड इन्शुरन्स लाभ, हे सब हेडिंग आहे. बाकीच्या गोष्टी ह्या दिलेल्या आहेत बारीकमध्ये. आणि मग पुढे एक घोषवाक्य आहे, फॅशन 125 FI अशा पद्धती. आणि पुढे सिम्बॉल आहे यामाचा इकडे कोपऱ्यामध्ये. कोणत्याही वर्तमानपत्र जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा या पद्धतीनं जाहिरातीचं विश्लेषण केलं जातं. कुतूहल निर्माण करणारा मथळा असतो जेणेकरून आपल्याला पटकन ते वाचावेशी वाटते. आणि मग काही
ठिकाणी आपल्याला आकर्षित करणारे मथळे असतात, म्हणजे टायटल असते. उदाहरणार्थ साम टी व्हीवर नसीब नावाचा कार्यक्रम येत होता. त्याची जाहिरातीत प्रश्नात्मक मथळा होता. तुम्हाला 100 रुपये तोडे सोनं हवं आहे, अशा पद्धतीनं पहिली लाईन यायची. तर एका अपघात विम्याची माहिती देणारी जाहिरात अशा पद्धतीनं येते. हे तुमच्या बाबतीत घडेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात ते, आणि प्रश्नात्मक मथळे असतात. आणि जेव्हा वॉशिंग मशीनची जाहिरात असते तेव्हा एखादी बाई येते, आई गं वैतागले म्हणते बाई मी या कपड्यांना, अशा पद्धतीनं. किंवा कधीकधी तर बँकेने एक जाहिरात केली होती आणि त्याच्यात त्यांना असं म्हटलं होतं की जो जे वांचील तो ते लावो. ज्ञानेश्वराच्या पसायदानमधल्या ह्या ओळीसुद्धा वापरू शकते एखादा जाहिरात देणारा बँकवाला. आपल्या जाहिरातीची परिणामकारकता वाढवली होती त्या बँकेवाल्याने, आणि आम्ही चक्क कॉपी करतो अशा पद्धतीची एक पुण्यामध्ये झरासवाल्या माणसानं जाहिरात लावली होती, की आम्ही चक्क कॉपी करतो. लोक पाहायचे ते, आणि त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही एका ओरिजिनल गोष्टीची दुसरी ओरिजिनल गोष्ट तुम्हाला देतो. अशा पद्धतीनं मथळे तुम्हाला आकर्षित करायचे असतात पब्लिकच्या अनुषंगाने. तर लोकांना आकर्षित करणे हे जाहिरातीचं पहिलं उद्दिष्ट असते. ते या पद्धतीनं आपण बघून अनुभवलं आणि बघितलंसुद्धा. आता गमती जमतीसुद्धा या जाहिरातीमध्ये असते. मथळा उपमथळा या भाषेच्या अनेक गमती जमती करता येतात, पण काही पथ्येसुद्धा त्यामध्ये पाळावे लागतात. मथळा चुकीचा किंवा दिशाभूल करणारा असता कामा नये, दुर्बोध अजिबात कामा नये, सोपा असावा, तो कळला पाहिजे. मथळ्यामध्ये म्हणजे टायटलमध्ये उत्पादनाची अवास्तव स्तुती किंवा अवास्तव पद्धतीनं आश्वासक असं काही असता कामा नये, आणि म्हणून ते जाहिरातीला मारकसुद्धा ठरवतात. जे आहे ते सांगायचं. एखादी कल्पना मथळ्यात असली पाहिजे. मथळा अर्थवाहक असावा, उचित असावा, सौंदर्यपूर्ण असावा, आवाहक असावा असं अपेक्षित आहे. लक्ष ग्राहक लक्षात घेऊन कमीत कमी शब्दात पण उत्पादनाची ग्राहकांना उपयुक्त ठरेल अशी माहिती देत उत्कंठा वाढविणारी संहिता लिहायला हवी. जे लिहायचं आहे जाहिरात करताना ते लिहिताना खूप गंभीर्याने ते लिहिलं पाहिजे म्हणते, आणि खूप काही अवास्तव ती माहिती असता कामा नये. जाहिरातीतनी कोण्या माणसापर्यंत आपण जाहिरात देतो आहे, कोण माणूस आपला टार्गेट आहे हे लक्षात घेऊन आपली भाषा असावी. त्यामध्ये कल्पना साहचर्य असावं. आवडीनिवडी कुठल्या समाजाच्या कशा असतात त्यानुसार त्या गोष्टीचं लक्षात घ्यावं. आणि जाहिरातीत काही घोषवाक्यसुद्धा वापरली जातात, स्लोगन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, की एक असं ठरलेलं आहे. आणि ज्या आपल्या सेवा देणाऱ्या काही गोष्टी आपल्या अवतालभोवताल आहे त्यांचे वाक्य ठरलेले आहे, स्लोगन वाक्य. उदाहरणार्थ प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्लोगन आहे एस टी महामंडळांचं. किंवा LIC जी कंपनी आहे मोठी, त्या LICचं एक स्लोगन आहे की आयुर्विम्याला पर्याय नाही, हे जीवन विमा निगमचं घोषवाक्य आहे. आणि जाहिरातीबरोबर जाहिरातीच्या दराचं बोधसुद्धा त्यांना वापरावं लागतं. आता पान क्रमांक 83वरचं मटेरियल लिहिताना संदीप खरे साहेबांनी आपल्यासमोर रेडिओवर कशी जाहिरात करायची याचं काही ठोकताळे आपल्यासमोर ठेवले. आतापर्यंत आपण वर्तमानपत्राच्या जाहिराती संदर्भातला विचार केला. संदीप खरे पुढे असं म्हणतात की रेडिओवर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पहिलं, मुद्रित माध्यमातील जाहिरातीत चित्र किंवा संहिता पुन्हा पुन्हा पाहता येते, पण रेडिओचं तसं नाही. रेडिओ ज्या क्षणी तुमच्यासोबत तो असतो त्या क्षणी ते तुम्हाला एका क्षणात सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं असते. त्यामुळे क्षण वगळता ग्राहक त्याला वाटेल तेवढी ऐकू शकत नाही. जो क्षण त्याला दिसत आहे तो तिथं आहे, आणि ते जाहिरात त्याला आकर्षित करणारी असली पाहिजे. आणि म्हणून मग त्यामुळे श्रोत्यांचं लक्ष आकर्षित करून घेण्याची व त्यांना जाहिरात नीट ऐकायला लावण्याची जबाबदारी जाहिरात लेखकावर असते. आपल्याला जे सांगायचं आहे ते कमीत कमी शब्दात तेही नेमकेपणानं व परिपूर्ण पोहोचवायचं असते. आपण कुणासाठी व कशासाठी जाहिरात लिहिणार आहोत, आपल्या उत्पादनात लक्ष कोणता ग्राहक आहे, कुठं आपल्याला लक्ष कुठं आहे, आपलं टार्गेट काय आहे याचा नीट अभ्यास केल्यानंतरच ती जाहिरात लिहिता येते. आता संदीप खरे साहेबांनी एक स्वतःचा अनुभव सांगितला की पुण्यामध्ये एक DSK नावाची कंपनी आहे. ती बांधकाम क्षेत्रातली मोठी कंपनी आहे, डेव्हलपर ऑफ काहीतरी असतच. आता या DSK नावाच्या कंपनीत क्षेत्रात मोठं नाव होतं, आणि या प्रकल्पाच्या जाहिराती वृत्तपत्रात सारख्या झळकत होत्या. म्हणते मला त्यांच्या संस्थेच्या प्रतिमा उभारण्यासाठी रेडिओवर जाहिरात करायची होती, आणि घराला घरपण देणारी माणसं हे त्यांचं घोषवाक्य नेहमीसाठी वर्तमानपत्रामध्ये छापून येत होतं. ते सतत वृत्तपत्रांमधून इकडून तिकडून फिरत होतं म्हणते. त्यामुळे ते रेडिओवर जाहिरातीत यायला हवं होतं. आणि ते वाक्य तुम्ही वाचून पहा, हे अगदी साधं सरळ गद्य असं वाक्य आहे म्हणते, घराला घरपण देणारी माणसं.
आता हेच वाक्य जेव्हा माझ्या मनात घोळत राहिलं आणि मला त्यांनी टार्गेट दिलं की रेडिओवर जाहिराती बनवायची आहे आमची, तुम्ही काय करा ते करा. संदीप खरे हे कॉपीरायटर आहे, त्यांना जाहिरात लेखनात इंटरेस्ट आहे आणि अनेक जाहिरातींचे लेखन संदीप खरे साहेबांनी केलं आहे. आता ते असं म्हणतात की DSK कंपनीनं जेव्हा मला या पद्धतीनं जाहिरात करायची सूचना केली तेव्हा मी विचार करायला लागलो आणि मग कवी आहेत ते स्वतः, लगेच त्यांना एक सुचलं. काय सुचलं? घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घर पण देणारी माणसं. अशा पद्धतीने एक जाहिरात सुंदर पद्धतीनं रेडिओवर येते. आता तुम्ही ती किती ऐकली नाही ऐकली हा तुमचा विषय आहे. हे सगळे शब्द त्या संदीप खरे या साहेबांचे आहे की ते जाहिरात क्षेत्रातनी घराला घरपण देणारी माणसं या टायटलखाली त्यांनी वरच्या ज्या 3 ओळी स्वतःच्या प्रतिभेतून आणल्या आणि साजेशा अशा त्या बांधकाम क्षेत्रातल्या बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि अशी मोठी इंडस्ट्री ज्या DSK कंपनीची पुण्यामध्ये आहे त्यांची ती जाहिरात या पद्धतीनं रेडिओवर ऐकल्या जाते. अगदी साध्या ओळी आहेत पण घराविषयी सारी ओढ व्यक्त करणाऱ्या जाहिरात यशस्वी झाली आणि ही जाहिरात सगळीकडे सर्वत्र ऐकायला येते. रेडिओसारख्या श्राव्य माध्यमाच्यासाठी जाहिरात लेखन करताना खूप छोटी जाहिरात असावी लागते. काही सेकंदाचे फक्त वेळ असतो. सोप्या भाषेत तुम्हाला ते व्यक्त करायचं असते. श्रवणासाठी सुलभ काही वाक्य वापरली जातात जाहिरात लेखन करताना रेडिओवर. 10 सेकंदापासून जास्तीत जास्त 30 सेकंदापर्यंत जाहिरात असायला हवी रेडिओवरची. खूप दीर्घ जाहिरात कोणी रेडिओवर ऐकत पण नाही आणि कोणी बनवत पण नाही. तेवढ्या वेळात उत्पादनाचं नाव अधिक वेळात येईल याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं त्या जाहिरात लेखन करणाऱ्याला. त्यासाठी विशिष्ट सुरावट योजली जाते. एक लयदार असं काव्यप्रमाणे एक वर्णनात्मक पण यमक जुळवणारं लयदार काहीतरी लिहावं लागतं. ती कविता एक प्रकारची म्हणूया, गाणं असं म्हणूया, ग्राहकांच्या ओळखीची होईल असं ते लिहावं लागतं. प्रतिमा उभारण्यासाठी जाहिरात असेल तर त्यात विश्वास निर्माण करणारी भाषा असावी लागते आणि उत्पादनाची जाहिरात असेल तर त्यात आज्ञार्थीसुद्धा भाषा असावी. बोलीचा वापर त्यात असावा. आता नव्याने सुरू झालेल्या FM रेडिओ केंद्रावरून जाहिरात होणार असेल तर इंग्रजी हिंदी मिश्रित मराठी जाहिरात करणं मी पसंत करीन. पूर्वीसुद्धा जेटकिंगच्या जाहिरातीसाठी मी इंग्रजी शब्दांचा अधिक वापर जाहिरातीत केला होता. तो म्हणतो की तुम्हाला जिथून जाहिरात करावयाची आहे त्या सगळा प्रिमायसेस तो परिसर लक्षात घ्यावा लागतो. आपल्याकडे अमरावती आणि अकोला FM केंद्रांवर, यवतमाळ FM केंद्रांवर ज्या जाहिराती येतात त्या वऱ्हाडी माणसांसाठी असतील तर त्यामधली भाषा ही आपल्याला वऱ्हाडी असलेली दिसते आणि दिसावी असावी ती. कारण आपल्या परिसरातली ती बोलीभाषा आहे, लोकभाषा आहे. त्यामुळे वऱ्हाडीत जर एखादी जाहिरात असेल तर आपण आवर्जून बघतो आणि ते पाहतोसुद्धा किंवा ऐकतोसुद्धा. तर अशा पद्धतीनं रेडिओवर ज्या जाहिराती येतात त्यांना कसं काळाचं आणि भाषेचं बंधन आहे या गोष्टींबद्दलचा विस्ताराने विवेचन तर केलेलं आहे. आता शेवटला भाग म्हणजे या लेखामधला की दूरदर्शनसाठी किंवा TV चॅनलसाठी असलेली जाहिरात आणि त्याच्यात काय जोखीम आहे पहा. दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्या आता सुरू झालेल्या आहे. TV पूर्वी मर्यादित ग्राहकापर्यंत पोचला होता, आता तो खेडोपाडी गेलेला आहे. त्यामुळे सध्या हे माध्यम जाहिरातांमध्ये खर्चिक असून प्रिय झाले. इंटरनेटवर जाहिरात देणं खूप सोपं आहे पण त्याचे खर्चसुद्धा तेवढा कमी. पण TVवर जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल चॅनलवर तर प्रचंड पैसा ओतावा लागतो. अगदी अल्पकाळ प्रेक्षकासमोर असणारी जाहिरात दीर्घकाळ स्मरणात राहावी यासाठी परिणामकारक पद्धतीनं जाहिरात निर्माण करणाऱ्या कंपन्या जाहिरात निर्माण करीत असतात. एखाद्या पटकथेसारखं जाहिरातीचं लेखनसुद्धा करावं लागतं. कशा पद्धतीनं ते 8-10 सेकंदाची जाहिरात असेल तशा पद्धतीनं रायटिंग करावं लागतं लेखकाला. येथे दृश्य पाहण्याला महत्त्व असतं. समोर दृश्य दिसते आणि कोणतरी काहीतरी बोलतो, मधात म्युझिक पण असते. ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सर सुरू असते तिथे. त्यामुळे जाहिरातीतील दृश्यमयतेला प्राधान्य देणारी संहिता म्हणजे टेक्स्ट तिथं असावं लागतं. स्क्रिप्ट, बोलीभाषेतील नादमधूर छोटी वाक्य योजावी लागतात. त्यात प्रेक्षकाला मानसिक भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवावं लागतं. संहितेत नाट्यमयता, संवाद असतील तर उत्तम. आपण मागे सांगितलं होतं की तो अशोक सराफ आहे, तो फोटोच असतो आणि त्याचा पोरगा त्याच्या श्राद्धाच्या दिवशी त्याला नैवेद्य घेऊन जातो. तो अशोक सराफ फोटो तो नेऊन त्याला चापट मारतो. काय आहे ते? लसण कांदा मसालाची जाहिरात आहे. आता हे जेव्हा बघतो आपण की मी जिवंत असताना तू का बरं एवढे चविष्ट पदार्थ तू नाही दिले, अशा पद्धतीनं तो त्याला फोटोतून येऊन विचारतो. आता हे जेव्हा जाहिरात येते तेव्हा आपण हसतो. विनोद आहे तिथे.
पण त्या विनोदाच्या माध्यमातून, कल्पकतेच्या माध्यमातून ती जाहिरात खुलवत नेली. कांदा लसूण मसाल्याची जाहिरात आहे, पण ते आगळी वेगळी आहे. अमिताभ बच्चनसारखा हिरो अनेक जाहिरातीतून आपल्याला दिसतो. छोटी छोटी वाक्य असतात, समजायला पाहिजे असे प्रसंगसुद्धा असतात. त्या अशोक शराबच्या जाहिरातीमध्ये, कांदा लसूण मसाल्याच्या जाहिरातीमध्ये नाट्य आहे, नाटक आहे एक प्रकारचं, तिथं संवाद आहेत. आणि मग बाकीच्या जाहिराती जेव्हा आपण बघतो तेव्हा लयदार अशा पद्धतीनं अमूलच्या जाहिराती ज्या असतात, अमूल श्रीखंड असेल, तिथल्या जाहिरातीमध्ये प्रचंड पद्धतीनं मेहनत घेतात ते लोक. संगीताच्या संदर्भातला अत्यंत मस्त अशी मधुर ट्यून असते त्यामध्ये, आणि ते जाहिरातीतले चित्र दाखवले. माणसं कमी असतात, चित्रच असते कधी कधी. प्रेक्षकांच्या मानसिकता, त्याची भावनिकदृष्ट्या त्याला गुंतवून ठेवणे हे टी व्हीवरच्या जाहिरातीचं टार्गेट असतं. प्रकाश योजना असतात, रंगसंगती असते, गीत असतं, स्थळ असते, वेशभूषा केली जातात. या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्यानं ते करतात. साधारणतः 3 दृश्यांमध्ये जाहिरात संपवावी लागते. पहिलं दृश्य काहीतरी, मग दुसरं दृश्य आणि तिसरं दृश्य, 3 दृश्य संपवून जाहिरात एंड करावी लागते. जाहिरातीचे जग हे विस्तारलेलं जग आहे. जाहिरातीच्या नवनवीन कल्पना निघतच राहणार आहे. ज्याला कल्पना सुचतात आणि ज्याची भाषेवर हुकूमत आहे त्याला जाहिरात लेखन क्षेत्र बोलावणार. त्याच्याकडे पुणे, बंगलोर इथे जाहिरात कंपन्या आहेत, आणि कल्पक विद्यार्थ्यांना, कल्पना करता ज्याला येतात अशा कल्पकता असणाऱ्या पोरांना, विद्यार्थ्यांना तिथं डिमांड आहे, नोकरी आहे अवेलेबल. या व्यावसायिकता, यामध्ये व्यावसायिकता असते, पण त्या मर्यादेतही नवनिर्मितीचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. संदीप खरे आपल्यासमोर ह्या गोष्टी ठेवतात की इथे तुम्हाला खुणावतायत ते जग. तुमच्यामध्ये कल्पकता असेल तर तुम्ही जाहिरात क्षेत्रात दिग्गजपणे स्वतःचं नाव कमावू शकता. अशा पद्धतीनं वर्तमानपत्रात कशी जाहिरात असते, रेडिओवर कशी असायला पाहिजे, दूरदर्शनवर काय असायला पाहिजे जाहिरातीमध्ये, आणि जाहिरातीचं टार्गेट काय आहे, या सर्व गोष्टी आपण इथे आज बघितल्या. आजच्या लेक्चरला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.